जेव्हा हिरण्याक्षने पृथ्वीला पाताळात ओढलं तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात सापडली होती. देवही असहाय्य झाले होते आणि तेव्हाच साक्षात भगवान श्रीहरी विष्णू यांनी घेतला वराह अवतार आणि आपल्या सुळांवर पृथ्वीला उचलून पुन्हा वाचवलं. पण त्यांनी हेच रूप का निवडलं असावं? चला यामागची रंजक कथा जाणून घेऊया. वराह हा प्राणी चिखलातून किंवा जमिनीच्या खालून वस्तू शोधण्यात माहीर असतो. हेच या रूपाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. वराह हा असा प्राणी आहे ज्याला चिखलात काम करण्याची सवय असते. जेव्हा हिरण्याक्ष राक्षसाने पृथ्वीला महासागराच्या तळाशी लपवून ठेवलं तेव्हा अशा एका रूपाची गरज होती जे पाण्यात आणि चिखलात सहजतेने शोध घेऊ शकेल. वराहाचे दात अत्यंत मजबूत असतात. पृथ्वीला त्या खोल चिखलातून आणि पाण्यातून अलगद उचलून सुरक्षितपणे वर आणण्यासाठी वराहाच्या सुळांचा आधार सर्वात प्रभावी ठरला. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही वराह हे यज्ञाचं प्रतीक मानले जातं. ज्याप्रमाणे वराह चिखलातून कमळ किंवा पृथ्वीला वर काढतो त्याचप्रमाणे देव सुद्धा माणसांना संकटातून आणि अज्ञानातून बाहेर काढतात असा याचा अर्थ होतो. हा वराह अवतार आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण किंवा चिखलमय असली तरी योग्य कौशल्य आणि शक्ती वापरली तर आपण मौल्यवान गोष्टी पुन्हा मिळवू शकतो. याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा.